मनुस्मृतीने कामाला पाप नव्हे तर धर्म बनवलं, पण त्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर मर्यादा घालून दिल्या. दैनंदिन संभोग टाळावा हा नियम मनुस्मृतीने का सांगितला पाहूया. नमस्कार. वेदांनी कामाला ऊर्जा मानलं, उपनिषदांनी मन नियंत्रणाचा मार्ग दिला. आता मनुस्मृती या ऊर्जेला गृहस्थाश्रमात कसं नियंत्रित ठेवायचं याचे अत्यंत स्पष्ट, व्यावहारिक आणि कठोर नियम सांगते. मनुस्मृती कामाला दमन, रिप्रेशन नाही, तर संयम आणि मर्यादा, सेल्फ कंट्रोल अँड लिमिट्स शिकवते. मनुस्मृतीचे मूळ तत्व शारीरिक आणि मानसिक ओजावर आधारित आहे. त्यांनी पहिला नियम सांगताना ओज रक्षणावर जोर दिला. नित्यम नैव समाचरेत, अर्थ पती-पत्नीने रोज वारंवार संभोग टाळावा. हा नियम आजच्या जगात कठोर वाटेल, पण त्यामागचं कारण स्पष्ट आहे. वारंवार संभोगाने शारीरिक ओझ कमी होते, मन थकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक इच्छा असंयमित आणि वासनापूर्ण होते. मनुस्मृतीनुसार गृहस्थ जीवनात कामजीवनाच्या पायावर 3 गोष्टी असणे अनिवार्य आहे: शुद्धता, संयम आणि योग्य वेळ. मनुस्मृतीने कामावर नियंत्रण ठेवण्याआधी विचारांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे मानले. न नेत्रे विषयान पश्येत, अर्थ अशुद्ध आणि वासनापूर्ण दृश्यांपासून दूर राहावे. यामागचं मानसशास्त्र असं: दृश्य, विचार, इच्छा, वर्तन. तुमच्या डोळ्यातून जे जाईल तेच तुमच्या मनात विचारांचं बीज पेरेल आणि तीच वासना वाढवेल. म्हणून दृश्य शुद्धता हा कामावर नियंत्रण ठेवण्याचा पहिला नियम आहे. मनुस्मृती कामाचं नियंत्रण धर्माने होते असे स्पष्टपणे सांगते. धर्मेण कामम नियंत्र्यते. धर्म म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर प्रेम, कर्तव्य, जबाबदारी आणि समन्वय ही मूल्ये. मनुस्मृती काही अधार्मिक गोष्टी स्पष्टपणे निषिद्ध ठरवते, ज्या आजही लागू आहेत. भांडणानंतर संयोग नाही, कारण मन शुद्ध नाही. पाळीच्या वेळी संयोग निषिद्ध, शारीरिक ऊर्जात्मक शुद्धता नाही. स्त्रीवर दडपण टाकणे पाप, पुरुषाचा असंयम पाप. मूळ तत्व: असंयमी काम म्हणजे दुःख आणि क्षीणता, संयमी काम म्हणजे सुख, ओज आणि सृजनात्मकता. मनुस्मृती कामाला दैवी बनवते, पण त्यासाठी मन, वेळ आणि हेतू पूर्णपणे शुद्ध असले पाहिजेत. शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारं ज्ञान फक्त अमोघवर. आत्ताच सबस्क्राईब करा.